हॅलो फ्रेंड्स, मी खूप दिवसानंतर आज माझ्या घरी आलो आहे आणि वर्कआउट झाल्यानंतर मी माझ्या रूममध्ये गेलो वरती आणि तिथे गॅलरीमध्ये आईनं काही वाट्यांमध्ये धान्य आणि पाणी ठेवलं होतं पक्ष्यांसाठी आणि तिथे खूप पक्षी जमा झाले होते आणि ते खात होते. मग मी आईला विचारलं की हे तू कधीपासून करते? आई म्हटली आता जेव्हापासून उन्हाळा चालू झाला आहे मी करते. तर मी म्हटलं कशासाठी? तर आई म्हटले की खूप उन्हामध्ये पक्षी भरकटत असतात पाण्यासाठी धान्यासाठी, तर त्यांना कुठं ना कुठं तरी मदत व्हावी म्हणून ते करते. मग मी आईला विचारलं आई तुझ्यासारखा विचार प्रत्येकाने केला तर? मग आई म्हटली का? मी म्हटलं का आजकाल सगळ्यांना दिखावा झाला आहे, कोणाला मदत करायची असेल तर आधी फोटो घेतले जातात, मग सोशल मीडियावरती पोस्ट केले जातात, मग सांगितलं जातं आम्ही या लोकांना मदत केली. आईने त्याच्यावरती खूप छान उत्तर दिलं मित्रांनो, जे मला तुमच्याशी शेअर करावं असं वाटलं. आई बोलली की कसं आहे माहिती आहे का बा, की तुम्ही मदत अशी केली पाहिजे लोकांना की ते कोणालाच नाही कळली पाहिजे. हे बघा खूप सिंपल गोष्ट आहे, तुम्ही मदत करताय हे तुम्हाला आणि परमेश्वराला माहिती आहे, मग आणखी कोणाला सांगायची गरज काय? म्हणजे त्या ज्यांना आपण मदत केली, त्या पक्ष्यांना आपण मदत करतोय, कोणालाही मदत करतोय, अशी नकळतपणे मदत करा की त्या लोकांनाही नाही कळलं पाहिजे की मदत कोण केले. त्या पक्ष्यांना माहीत नाही की धान्य कोण ठेवले, त्या मुक्या जनावरांना माहीत नाही पाणी कोण ठेवले. किती किती सुंदर गोष्ट आहे. त्या मागचा जर विचार केला तर किती छान वाटतं की बाबा फक्त परमेश्वराला आणि तुम्हाला माहिती आहे की तुम्ही कोणाला मदत केली, मग जगाला दाखवायची गरज काय? तर आईने म्हटलं की अशी मदत करा निस्वार्थ, बिना स्वार्थ, बिना पहिचान, मग ती खरी मदत आहे. कसं आहे, जर तुम्हाला खरंच कोणाचं चांगलं करायचं असेल ना तर ते दिखाव्यात नाही करण्यात आहे.